नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आर-आर-बी अँड एस-एस-सी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा एक आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे एन-टी-पी-सी भरती 2026च्या मित्रांनो आपल्या सी-बी-टी परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण सर्व काही अतिसंभव अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण आता इथून रेग्युलरली पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही एन-टी-पी-सीचा अर्ज भरला असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एन-टी-पी-सीचे सर्व अपडेट व त्यासोबतच परीक्षेमध्ये जे विचारले जाणारे अतिसंभव प्रश्न आहेत ते सर्व काही मित्रांनो आपण आता इथून तुम्हाला रेग्युलरली अवेलेबल करून देणार आहोत. आता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग एक आहे, ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञानाच्या आधारित काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. आणि जर तुम्ही महाराष्ट्रामधून असाल आणि जर तुम्ही मराठी भाषेमधून जर आर-आर-बीची किंवा एस-एस-सी तयारी करत असाल तर मित्रांनो चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या भरतीसाठी लागणारे सर्व काही आपण ए टू झेड स्टडी मटेरियल मराठी भाषेमधून तुमच्यासाठी आपण उपलब्ध करून देत असतो मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा काय म्हणतो की एका प्रथिनाची संपूर्ण माहिती देणाऱ्या डीएनएच्या एका भागाला काय म्हणतात. तर काय म्हटलं जातं, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की त्याला जनुक असं जे आहे ते म्हटलं जातं. तर जनुक हा जो आहे तो डीएनएचा असा विशिष्ट खंड आहे, ज्यामध्ये प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली माहिती साठवलेली असते. हे आनुवंशिकतेच्या मूलभूत एक एकक आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, स्थितीज ऊर्जा ही डॅश असते. जी स्थितीज ऊर्जा असते ती काय असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पोटेन्शियल एनर्जी असं देखील म्हणतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायाचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, काय म्हणतो पहा, सोडियम पासून ते क्लोरीन पर्यंत अणूचा आकार डॅश असतो किंवा डॅश राहतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की घटतो. तो सोडियम पासून ते क्लोरीन पर्यंत जो अणूचा आकार आहे तो घटतो, कारण का आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसं की सांगायचं झालं तर सोडियम ते क्लोरीन केंद्रकावरील धन प्रभार वाढत जातो, ज्यामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक ओढले जातात आणि अणूची जी त्रिज्या आहे किंवा आकार आहे जो कमी होत जातो. त्यामुळे ज्या या ठिकाणी घटतो हे जे आहे याचं उत्तर येणार असेल मित्रांनो. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये देखील जो आपला सामान्य विज्ञानचं सेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला सेम अशा प्रकारचे प्रश्न जे मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतरचा प्रश्न चौथा असा आहे, दोन पृष्ठभागावरील पृष्ठभाग अनियमितीमुळे काय उत्पन्न होते. तर दोन पृष्ठभागामधील पृष्ठभाग अनियमितीमुळे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर याचं पर्यायचं ब हे होणार असेल, जे की घर्षण हे जे आहे उत्पन्न होणार असेल. जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यातील सूक्ष्म अनियमितता एकमेकात अडकतात, ज्यामुळे गतीला विरोध होतो. यालाच घर्षण असं जे आहे ते म्हणतात. पर्यायाचं ब उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 5वा, जेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावणातून योग्य प्रमाणात कार्बन डायऑक्साईड जाऊ दिल्यास तयार होणाऱ्या अवक्षेपाचा रंग जो की कोणता असतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबरचा क, जे की पांढरा हा जो आहे तो होणारा असेल. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण चुन्याची निवळी असं देखील म्हणतो, तर जो कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनाइट तयार होते, जो पांढऱ्या रंगाचा अविद्राव्य अवक्षेप जो आहे थोडक्यामध्ये असतो. तर कॅल्शियम कार्बोनाइटचा जो रासायनिक नाव आहे जे आहे COCO3 असं जे आहे त्याला म्हटलं जातं, जे की त्यांची संज्ञा ही थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर क हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 6वा आपला, दंतवैद्य अंतर्गोल आरसा वापरतात कारण जी प्रतिमा तयार होते ती कशी होते, त्यामुळे जे आहे ते वापरतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर याचं पर्यायचं अ, जे की आभासी आणि मोठी जी आहे ती तयार होते. जेव्हा वस्तू अंतर्गोल आरशाच्या ध्रुव आणि नाभीच्या दरम्यान असते तेव्हा तिची प्रतिमा जी आहे आरशाच्या मागे आभासी सुलट आणि जे आहे आकाराने मोठी दिसते, ज्यामुळे दात तपासणे देखील सोपे जाते. तर आपण दंत कोण्या हॉस्पिटलमध्ये गेला डेंटल क्लिनिक मध्ये, त्यामध्ये जे आरशे वापरले जातात ते या टाईपचे असतात. पर्याय नंबर याचं अ हे उत्तर होणार असेल. तर मित्रांनो तुम्ही आर-आर-बी एन-टी-पी-सी 2026ची जर तयारी करत असाल आणि जर तुम्हाला मराठी भाषेमधून संपूर्ण काही नोट्स किंवा टेस्ट सिरीज हव्या असतील तर मित्रांनो त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे मित्रांनो. त्यामधून तुम्ही आर-आर-बी एन-टी-पी-सी साठी लागणारे सर्व काही टेस्ट सिरीज आणि अभ्यासक्रम मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मिळणारा असेल. संपूर्ण काही तुमच्या सविस्तर अभ्यासक्रमानुसार असेल आणि संपूर्ण आपल्या मातृभाषेतून असल्यामुळे तुमची तयारी देखील परफेक्ट होणार असेल, ज्यामध्ये परीक्षेमध्ये तुमचा निकाल जो आहे मित्रांनो तुमच्या बाजूने येणारा असेल. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तेथून आपला कोर्स एनरोल करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता. त्यानंतरचा 7वा प्रश्न, जर एका तारेमध्ये प्रवाहित होणाऱ्या विद्युतधाराला दुप्पट केले तर तिच्या प्रतिरोधावर काय प्रभाव होईल. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, प्रतिरोध हा अप्रभावित होणारा असेल. पर्यायाचं ड हे उत्तर होणार असेल.
त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, हायड्रोजन आणि हेलियमला डॅशमध्ये ठेवले जाते, कशामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पहिल्या आवर्तामध्ये जे आहे ते ठेवलं जातं. तर आधुनिक आवर्त सारणीच्या पहिल्या आवर्तनात फक्त 2च मूलद्रव्ये आहेत. कोणकोणते? तर ते आहेत हायड्रोजन आणि हेलियम, हे 2च आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 9वा, पाण्याच्या अणूद्वारे आकर्षित होणाऱ्या समूहाला डॅश म्हणतात, तर काय म्हटलं जातं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, ज्याला की हायड्रोफिलिक असं जे आहे ते म्हणतात. तर हायड्रो म्हणजे पाणी आणि फिलिक म्हणजे की ओढ असणारा, जे रेणू किंवा समूह पाण्याकडे आकर्षित होतात त्यांना जलस्नेही किंवा हायड्रोफिलिक असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न, रोपट्यामधील नावांच्या उतीमुळे त्यांच्यामध्ये लवचिकता आढळते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कोलेन कोलेन कायमा हे जे आहे उतीमध्ये, ज्यामध्ये जे की लवचिकता जी आहे ते आढळते. तर कोलेन कायमा ही एक जिवंत उती आहे, जी वनस्पतीच्या अंगांना जी की लवचिकता आणि यांत्रिक आधार प्रदान करते. तर स्पेशली हे जे आहे देठ जे असतात, कोणत्याही वनस्पतीचे देठ, त्यांना जे आहे ही प्रदान करते. म्हणून पर्याय नंबर अ हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, यांत्रिक ऊर्जा गुणिले गतिज ऊर्जा बरोबर काय होणारं असेल? तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की स्थितीज ऊर्जा हे जे आहे ते येणारं होईल. कारण का एकूण यांत्रिक ऊर्जा ही गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यांची बेरीज असते. त्यामुळे जे याचं पर्याय नंबर जे की ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, तळ हातावर ठेवल्यास खालीलपैकी कोणते एक विरघळेल? तर खालीलपैकी काय हे विरघळणारं असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबरचं ब, हे हे जे आहे ते विरघळणारं असेल. म्हणजेच की गॅलिलियम आणि सिजियम हे जे आहेत, जे की धातूचा द्रवणांक अतिशय कमी असतो. मानवी शरीराच्या उष्णतेमुळे ते तळहातावर ठेवल्यावर द्रव रूपामध्ये येतात. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 13वा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने पोलिओची लस जी की विकसित केली आहे? तर पोलिओच्या लसचा शोध कोणी लावलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की जोनास एडवर्ड साल्क यांनी जे आहे ते लावलेला आहे. तर सन 1955 मध्ये जोनास साल्क यांनी पोलिओची पहिली सुरक्षित आणि प्रभावी लस जी आहे ती शोधून काढलेली आहे. पर्याय क उत्तर होणारं असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, डॅश पॉलिमरचा फर्शची टाईल तयार करण्यासाठी उपयोग केला जातो, कशाचा उपयोग केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पॉलिव्हिनाइल क्लोराईडचा उपयोग जो आहे तो केला जातो. तर पीव्हीसी हे एक मजबूत आणि टिकाऊ पॉलिमर असून त्याचा वापर घरगुती आणि व्यावसायिक फरशीच्या टाईल्स बनवण्यासाठी होतात. पर्याय नंबर अ हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 15वा प्रश्न, आवर्त सारणीमध्ये कोणता गण 1-0 गणाच्या स्वरूपाने ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की गण 18 हा जो आहे तो ओळखला जातो. तर गण 18 मधील जे मूलद्रव्य आहे, ज्याला आपण हेलियम, निऑन, ऑर्गॉन असं म्हणतो, तर ही जी आहे ते राजवायू असून ते रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात, म्हणून त्यांना शून्य गण असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर अ हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 16वा प्रश्न, डॅशने आनुवांशिकतेच्या सिद्धांत नियमांना जे आहे प्रतिपादित केले, तर कोणी जे आहे ते केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ग्रेगोर मेंडल यांनी जे आहे ते केलेलं आहे. तर ग्रेगर मेंडल यांनी आनुवंशिकतेचे जनक मानले जातात. त्यांनी जे काही वटाण्याच्या झाडावर प्रयोग करून जे आहे आनुवंशिकतेचा मूलभूत नियम जो आहे तो मांडलेला आहे. पर्याय नंबर अ उत्तर होणारं असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक क्षार धातूच्या वर्गामधील नाही आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कॅल्शियम हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. कारण का यामध्ये जे इतर आहेत, जर पाहिलं आपण पोटॅशियम, सोडियम आणि रुबिडियम, तर हे पहिल्या गणातील क्षार धातू आहे. तर कॅल्शियम हा दुसऱ्या गणातील क्षारीय मृदा धातू आहे. म्हणून पर्याय नंबर ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला 18वा प्रश्न, ऊर्जा अक्षयाच्या निर्माण केली जाऊ शकत नाही, तर नष्ट केली जाऊ शकत नाहीत, परंतु ऊर्जाला एका रूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित जे की केली जाते, यालाच डॅश म्हणतात. तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ऊर्जा संरक्षणाचा नियम असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर हा एक भौतिकशास्त्राचा मूलभूत नियम आहे, जो सांगतो की विश्वातून एकूण ऊर्जा जी आहे, जी की अक्षय असते, हे जे आहे ते दाखवते. त्यानंतरचा प्रश्न 19वा, त्वरणाचा एसआय पद्धतीतील एकक काय आहे? तर त्वरणाचा, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मीटर स्क्वेअर सेकंद असं जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर वेगातील बदलांच्या दराला त्वरण असं म्हणतात आणि जो वेग आहे, ज्याला आपण मीटर सेकंदमध्ये भागिले आणि वेळ जो आहे, जो की यस आपण जे आहे सेकंदामध्ये त्याला खेळतो आपण, त्यामुळे यस केल्यामुळे त्याचा एकक जो आहे तो मीटर प्रति सेकंद वर्ग असं जो आहे थोडक्यामध्ये होतो. म्हणून पर्याय नंबर ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 20वा,
पित्तळमध्ये प्रमुख घटक असतात, तर पित्तळमध्ये कोणते प्रमुख घटक असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कॉपर आणि झिंक हे जे आहे पित्तळमध्ये प्रमुख घटक असतात. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं असेल. 21वा प्रश्न, खालीलपैकी कोणते बहुविखंडन प्रदर्शित करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्लाझ्मोडियम हे जे आहे थोडक्यामध्ये करतो. त्यानंतर 22वा प्रश्न, विद्युत परिपथमध्ये डॅशच्या गतीमुळे विद्युतधारा तयार होते, तर कशाच्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, इलेक्ट्रॉन याचे जे आहे ते तयार होते. तर धातूच्या तारेमधून जेव्हा मुक्त इलेक्ट्रॉन एका विशिष्ट दिशेने वाहतात तेव्हा विद्युतधारा जे आहे ते निर्माण होते. त्यानंतरचा 23वा प्रश्न, अत्याधिक आम्लीय मिश्रणाचा पीएच प्रमाण डॅश असतो, तर काय असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की याचं पर्यायचं ड हे उत्तर होणारं असेल, जे की 0 जो आहे असतो. तर जे पीएच स्केल 0 ते 14 पर्यंत असते, तर 7 हा जो आहे तो उदासीन असतो. तर 7 पेक्षा कमी आम्लधर्मी असतो आणि 7 पेक्षा हा सर्वात जास्त जो की आम्लीय धर्मी गुण दर्शवतो. म्हणून पर्याय नंबर ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, तरंगलांबी सर्वसाधारणपणे ग्रीक लेटर डॅशमध्ये दर्शवली जाते, तर कशामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की लॅम्बडा यामध्ये जी आहे ती दर्शवली जाते. तर भौतिकशास्त्रात 2 सलग शिखरामधील अंतराला तरंगलांबी म्हणतात आणि ही जी लांबी आहे ती लॅम्बडा या चिन्हाने जे आहे ते दर्शवतात. पर्याय नंबर क हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 25वा प्रश्न, अशी कोणती एक भौतिक राशी आहे जी कधीही ऋणात्मक होऊ शकत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अंतर ही जी आहे, जी की होऊ शकत नाही. तर अंतर ही एक अदिश राशी असून ती केवळ कापलेल्या पथांची लांबी दर्शवते, म्हणून ती नेहमी धन किंवा शून्यमध्ये असते. तर विस्थापन, वेग आणि त्वरण हे जे आहे ते ऋणमध्ये असतात, म्हणून पर्याय नंबर अ हे उत्तर होणारं असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण आर-आर-बी एन-टी-पीसाठी स्पेशली पाहिलं. जर अशा प्रकारचे रेग्युलरली व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण रेग्युलरली या भागाची आपण सीरीज कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपच्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या आणि चांगले आणि त्या ठिकाणी उत्तम तयारीला लागा. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.